तर आज आम्हाला बटर चिकन करायचंय आणि त्यासाठी हे बघा हे चिकन आहे आपलं. तर इथं आम्ही ना मसाल्यासाठी कांदा, टोमॅटो आणि ही ग्रीनवाली मिरची, त्याच्यानंतर हे तमालपत्र, इलायची आणि लवंग आणि हे आलं लसणाची पेस्ट आणि आपल्याला दही लागणार आहे. तर दही पण आणलं आणि हे मसाले आपल्याला एवढे मसाले याच्यामध्ये टाकायचे आणि हे आपले घरगुती मसाले हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. तर कढई नाही तर आपण तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं तेल वगैरे पण ऍड केलंय आणि आता आपण बटर टाकतोय. तर इथं आमच्या आईने ना बटर टाकलेलं आहे. आता पूर्ण चांगलं विरघळून देऊया आपण. आपल्याला इथं आलं लसणाची पेस्ट टाकायची इथे चिकन मध्ये. इथं मग आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आमच्या आईंनी आणि हे आता आपल्याला ना आणि त्याच्यानंतर थोडंसं दही ऍड करायचं. तर आता दही सुद्धा ऍड करूया. थोडं करायचं, जसं आपल्याला लागतंय ना तसं करायचं. आता आपल्याला ही जिरा पावडर आहे तर ही सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची. 1 चमचा आम्ही घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये ऍड करतोय गरम मसाला. 1-2 चमचा गरम मसाला ऍड करायचा आपण. मिरची पावडर जसं आपल्याला तिखट लागते ना त्यानुसार आपण ही लाल मिरची पावडर टाकायची. तर आम्हाला थोडंसं तिखट लागतं तर आम्ही 1-2 चमचे टाकतो. आणि नॉर्मलशी हळद. बटर वगैरे टाकलेले तर त्याच्यामध्ये ना हे आपलं हे इलायची वगैरे टाकूया आणि ना हे तमालपत्र पण टाकूया. तर याच्यात आहे ना आपल्याला मीठ टाकायचंय. अजून टाकू. तर इथं आमच्या आई ना इथं मिक्स करतायत. हे कसलं भारी लाल लाल दिसतंय. आपण चांगलं ना परतून घेऊ थोडस नॉर्मल. आता याचा वास येण्यासाठी आपल्याला हे टाकलेले. थोड्या मिनिटांना मॅरिनेट करायला ठेवलेलं आणि आता आम्ही याच्यामध्ये टाकतोय. आता हे बघा पूर्ण चिकन आता टाकून घेऊया. आपली घरगुती पद्धत. तसं बघायला गेलं तर चिकन कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं चिकन. तर हे बघा आज बटर चिकन करतोय आम्ही. बघा इथं ना कढई तापाय ठेवलेली कारण आपल्याला इकडे मसाला काढायचा आहे बटर चिकनचा. तर त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो पण टाकून घेऊ. तर हा आपला कांदा येणार आहे. जवळजवळ आम्हाला 4-5 कांदे तर लागले कारण आम्ही 5-6 माणसं आहे तर आम्हाला तेवढा लागणारच होता. त्यानुसारच आपण कांदा वगैरे कापलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला टोमॅटो. हे सुद्धा आम्ही ना 3-4 टोमॅटो टाकलेले आहेत. जास्त आंबट पण नको व्हायला त्यासाठी. आणि हे आपल्या ग्रीन मिरची 2-3च टाकलेले आहेत. तर हे ना मी चांगलं बारीक भाजून घेतलेलं आहे. जास्त पण आहे ना आपल्याला हे नाही भाजायचं नाही का कांदा असा ब्राउनी होतोपर्यंत पण नाही भाजायचं. आपल्याला थोडंसं मीडियम फ्लेमवरच ठेवायचं. याच्यावरती झाकण ठेवूया जरा. तर हे झाकण वगैरे ठेवलेलं आहे. जरा अर्धा तास तर लागेलच आपल्याला. थोडासा तास त्याच्यामुळे कारण आता आपण कढईमध्ये शिजवतोय तसं कुकरला पटकन शिजतं. बघा याला कसं पाणी सुटलेलं आहे आणि ह्यात असंच शिजल न पाणी टाकतो आपण. आणि इकडे आपला कांदा टोमॅटो आणि हा बघा आपला जास्त ब्राउनिश नाही केला असा कांदा टोमॅटो दिसतोय. तर आता आपल्याला ना हा मसाला वगैरे पूर्ण वाटून घ्यायचा आहे आणि मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि पूर्ण हा वाटून तुम्हाला दाखवते कसं दिसतोय.
आता आपण याच्यात आहे ना एकदा मी वाटलेलं आहे, आता आपण याच्यात थोडंसं पाणी ऍड करू. असं आपलं रेडी झालं. तर हे सगळं आपलं ते टाकून घेऊ. ही आपली ग्रेव्ही. तर हे आता आपलं चिकन आहे ना शिजलेलं आहे. तर आपण आहे ना थोडंसं बघूया शिजले का नाही. हे बघा हे चांगलं शिजलेले आणि ते अजून पण ग्रेव्ही मध्ये सुद्धा शिजेल. हे बघा. तर आता आपण झाकून ठेवूया. चिकन आता आपली पूर्ण ग्रेव्ही झाली आणि हे आपली ग्रेव्ही. आणि आता आम्ही पातेले घेतले ना, याच्यामध्ये आता बटर टाकायचे, कारण आपल्याला आता बटर चिकन करायचं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त करून बटर लागणार आहे. हे बघा. आणि आधीच याच्यात पण आम्ही बटर टाकलं होतं बरंच. थोडंसं तेल पण घालायचंय. चांगलं ना हलवून घेऊ. थोडंसं आहे ना आपण आता बटर विरघळलेले तर जिरे टाकलेले आहे आपण. आणि ही आपली आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करूया. ना हे परतून घेऊया बटर मध्ये. हा आलं लसणाच्या पेस्टचा वास येतोय. आता ना आपल्याला 1 चमचा आहे ना मिरची पावडर टाकूया. आणि ही ना आपली रेड मिरची म्हणजे काश्मीरी लाल, तरी त्याच्यामध्ये ऍड करूया. ही कलर वगैरे साठी ना एकदम भारी म्हणजे बेस्ट आहे. आणि 1 चमचा धना पावडर, 2 चमचे, हा दुसरा चमचा. बघा परतून घेऊया आपण. हे काय कलर आलाय बघा. आणि हा आपला बटर चिकन मिक्स मसाला, हा पण आता आपण याच्यामध्ये ना ऍड करूया. तर इथं आमच्या आई ऍड करतायत बघा. करते. तर आता ही बघा आपली ग्रेव्ही वाटून घेतलेली ग्रेव्ही याच्यामध्ये मिक्स करायची. चांगली मिक्स करून घ्यायची. वा बघा आमच्या इथलं बघा किती घाम फुटलंय. कशी म्हणजे ती बुडबुडी सुटतायत नाही का. तर हे आपण जरा वेळ शिजवायला ठेवलेले. ही बटर चिकनची ग्रेव्ही आहे, ही टाकतोय आपण आता याच्यामध्ये. तर हा मसाला चांगला शिजलेला आहे. तर आता ना आपण याच्यामध्ये हे जे चिकन आहे ना ते सगळं ऍड करतोय. हे बघा. हे ना आपण आता चांगलं हलवून घेऊया. हा वास तर बघा काय भारी सुटलाय. हे आम्ही फर्स्ट टाइम करतोय. आता बघूया. आता हे ना टेस्ट, चला टेस्ट करा. आवडत नाही फर्स्ट टाइम खाते. आणि फर्स्ट टाइम यांनीच आम्हाला करायला लावलेले. तर बघू आता आपण. आणि आम्ही पण खाणार आहे. थोडस ना आम्ही पाणी ऍड केलेलं आहे याच्यामध्ये, कारण ते ना नंतर परत आटून आहे ना घट्टच होणार आहे. त्याच्यामुळे थोडस आधी ना पाणी ऍड केलेलं आहे. आता ना आपण 10 मिनिटं हे ठेवायचे. त्याच्यामुळे थोडस आपण झाकण ठेवणार आहे याच्यावरती. तर हे ना आपलं चांगलं शिजलेलं आहे. आणि आता आपण ना गॅस बंद करूया, कारण आपलं बटर चिकन मसाला हे झालेलं आहे. तर आता ना आम्ही चपाती करणार आहे याच्याबरोबर खायला. तर आता चपाती करूया. मस्त अशी चपाती लाटून घेऊया. बघा आमच्या यांची चपाती बघा किती मोठी असते. तर त्यांनी ना खूप छोटी केलेली आहे, कारण ना हे तवा भरून असते त्यांची चपाती. पण त्यांनी आता व्हिडिओसाठी छोटी केलेली. आपली चपाती बघा कसली फुगली.
बघा आपली चपाती कशी फुगलेली. आणि इकडे पण आहे ना चपात्या करून ठेवलेल्या आहेत आणि इकडे आमची चपाती रेडी करायचं काम चालू आहे. तर आता आहे ना आमचं सगळं जेवण बनवून झालंय आणि आता मी जेवायला घेतेय म्हणजे वाटतेय जेवण. तर हे कांदा टोमॅटो आमचं चिकन वगैरे काय असलं तर कांदा टोमॅटो आमचा हमखास असतंय. आणि त्याच्यामध्ये आता ही चपाती वगैरे ठेवली आणि हे बघा हे बटर चिकन मी आता याच्यामध्ये टाकते आणि हे आपलं पूर्णपणे रेडी झालेली ही आपली डिश. तुम्हाला घ्यायचं तुम्हाला नाही जाणार.